बघा, एका आयताकृती शेताची परिमिती 72 मीटर आहे आणि क्षेत्रफळ 315 मीटर स्क्वेअर आहे. तर त्या शेताची लांबी किती असेल? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, एकतर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा. ही तुमच्या हिताची गोष्ट आहे. तिथं विपुल प्रमाणात एकतर सराव करते आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं नाही तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हा माझा अल्पसा माऊली सांगतात त्याप्रमाणे दुरितांचे तिमिर जावो उद्देश या महत् प्रयासानं वाकसर राबतात, कष्ट करतात. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नामध्ये आयताची परिमिती दर्शवली, फक्त क्षेत्रफळ दर्शवलं, या दोनच बाबी दर्शवल्या. विचारली लांबी, विचारू द्या. गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो, जसं की तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे की आयताची परिमिती आणि काढण्यासाठीचं सूत्र आहे, जसं की 2 कंसामध्ये असते, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी असते. गोष्टी लक्षात घ्या. हे एल म्हणजे काय तर लेंथ आणि बी म्हणजे काय तर ब्रेथ, म्हणजे लांबी आणि रुंदी, असे ते इंग्रजीतील शब्द. आयताची परिमिती काढण्याचं सूत्र 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. आता आयताची परिमिती दर्शवली 72 मीटर. 2 कंसामध्ये हे लांबी आणि रुंदीचे चलपद म्हणा किंवा त्या इंग्रजी शब्दातले पहिले अक्षर मांडा. आता या 72 कडे येताना हे 2 भागीला समोर कंसामध्ये एल अधिक बी हा भाग जातो सर 36 न कंसामध्ये एल अधिक बी. लक्ष द्या, इथं बी म्हणजे ब्रेथ अर्थात रुंदी. या रुंदीचं मूल्य काय तर अर्थातच म्हटल्यास एक पायरी वाढवतो एल अधिक बी. आम्हाला जर समजा रुंदी समीकरण स्वरूप काढायची झाली तर ती अशी निघेल 36 वजा एल. ओके, म्हणजे रुंदीचं समीकरण काय बाबा 36 वजा एल. प्रश्नामध्ये लेकरांनो क्षेत्रफळ दर्शवलं आयताचं. आता दुसरी गोष्ट, आयताचं क्षेत्रफळ आणि ते काढण्यासाठीच हे काही बारीक चिरीक सूत्र असतात लेकरांनो, आम्ही पाठ केले पाहिजे. इथं सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी, लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ. ओके, मग आता क्षेत्रफळ सुद्धा दर्शवलं 315 चौरस मीटर. मग एल मांडा गुणिला हे बीचं मूल्य, रुंदी समीकरण स्वरूप 36 वजा एल, मात्र मांडताना कंसामध्ये 36 वजा एल. ओके, याचा अर्थ असा 315 लेकरांनो एल कंसातील पदाला गुणिला, म्हणजे एल गुणिला 36 काय हो तर 36 एल, परत वजा एल गुणिला एल काय हो तर एलचा वर्ग. लेकरांनो या 315 कडे समजा आम्ही हे पद इकडे घेतले, हे पद जर इकडे घेतले तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना वजा असेल अधिक, अधिक असेल वजा, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म पक्के आम्ही लक्षात ठेवले पाहिजे बारकावे. हे वजा एल वर्ग इकडे येताना अधिक एल वर्ग, हे अधिक 36 एल आहेत, इकडे येताना वजा 36 एल अशा स्वरूपात, आणि समोर हे अधिक असलेले 315 असेच, समोर शून्य, म्हणजे एक प्रकारचं हे काय तर वर्ग समीकरण बनलं. गोष्ट वर्ग समीकरणापर्यंत गेली. वर्ग समीकरण सोडवत असताना वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदी हे वर्गपद. आता याचा सहगुणक दिसत जरी नसला तरी एक आहे. कसा एक आहे तर 1 गुणिला एल वर्ग, म्हणजे 1 एल वर्ग. याला आम्ही पर्टिक्युलर
यल वर्ग असं मांडलं तरी चालते. म्हणजे वर्गपद आणि त्याचा सहगुणक जे काय असेल, कधी इथं 2 असतात, 4 असतात वगैरे वगैरे. हे प्रायमरी एज्युकेशन घेत असताना आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो. मग या वर्गपदाचा सहगुणक आणि ही असते स्थिरपदी, यांचा गुणाकार करायचा असतो. आणि जो गुणाकार येईल त्या आलेल्या गुणाकाराचे अवयव पाडायचे असतात. पाडलेल्या अवयवांची बेरीज मात्र मधल्या पदाच्या या सहगुणका एवढी यावी, अशी अट असते वर्ग समीकरण सोडवत असताना. जर विचार केला तर या 315चे कसे अवयव पडतील बघा. या इथं मांडतो बरं का, हे थोडस आता बाजूला करा. 315, या 315चे मात्र हे 315 अधिक आहेत याचं भान ठेवा. याचे अवयव कसे पडतात तर वजा 21 वजा 15. या दोन संख्यांचा गुणाकार जर केला तर 315 येतो, मात्र अधिकच येतो बघा. वजा गुणिला वजा अधिक आणि 21 गुणिला 15 315. मात्र या पाडलेल्या अवयवांची जर बेरीज केली तर या मधल्या पदाच्या सहगुणका एवढी येते. वजा 21 वजा 15 दोन्ही संख्या वजा, तेव्हा करायची असते बेरीज, मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच. 21 आणि 15 36 होतात, चिन्ह वजाचं द्यायचं, वजा 36. मधल्या पदाच्या सहगुणका एवढी बेरीज येत आहे. आमच्या गणितानं वर्ग समीकरणात्मक आता वळण घेतलं. लक्ष द्या, हे वजा 36 यल म्हणजे सहगुणकाचं हे पद तोडून मांडायचं अवयव स्वरूपात, म्हणजे यल वर्ग वजा 21 यल वजा 15 यल अधिक 315 समोर 0. वजा 21 यल आणि वजा 15 यल याची जर तुम्ही बेरीज करू गेलेत तर दोन्ही संख्या वजा, तेव्हा करायची असते बेरीज, चिन्ह द्यायचं असते मात्र वजाचं. 21 आणि 15 36 चिन्ह वजाचं. अर्थ तोच. गोष्ट लक्षात आली असेल. इथं लेकरांनो दोन राशी तयार होतात, जसं की ही एक राशी आणि ही दुसरी राशी. मग आता इथे या राशीमध्ये यल कॉमन निघतो, कंसामध्ये यल वजा 21, अर्थ तोच आहे. यल गुणिला यल, यल वर्ग वजा चिन्ह यल गुणिला 21 21 यल. पुढे या वजा 15ला आम्ही कॉमन घ्यायचं, कंसामध्ये यल वजा 21, अर्थ तोच. वजा 15 गुणिला यल म्हणजे वजा 15 यल, वजा गुणिला वजा म्हणजे अधिक आणि 15 गुणिला 21 यांचा गुणाकार 315. दोन राशी तयार झाल्या. कंसामधील यल वजा 21 हे पद या यलला गुणिला, कंसामधील यल वजा 21 तेच पद या वजा 15ला गुणिला. म्हणून हे कंसामध्ये असलेलं पद आता कॉमन घ्या, यल वजा 21, आणि त्याच्यामध्ये बाजूला स्वरूपात कंसाच्या बाहेर असलेले पद मांडा. याचाही अर्थ तोच. यल वजा 21 यलला गुणिला, यल वजा 21 या वजा 15ला गुणिला. ओके. मग आता विचार जर केला, हे दोन जर विभक्त केले म्हणजे यल वजा 21 बराबर 0 अशी मांडणी, यल वजा 15 बराबर 0 अशी मांडणी करावी लागते. आता या यलचं व्हॅल्यू काय तर 0 कडे जाताना अर्थात 21 अधिक स्वरूपात, या यलचं व्हॅल्यू काय तर 0 कडे जाताना अर्थात हे 15 अधिक स्वरूपात. मग अर्थात इथं यलची किंमत 21, इथं यलची किंमत 15, अशा यलच्या दोन किमती आम्हाला प्राप्त झाल्या. मोठी असलेली यलची किंमत अर्थातच त्या आयाताची काय असणार लेकरांनो, लांबी असणार. आयाताची मोठी असलेली किंमत म्हणजेच 21 हे काय असणार, लांबी 21 मीटर. तर आयाताची रुंदी किती तर छोटी असलेली यलची किंमत, आयाताची रुंदी किती सर तर छोटी असलेली यलची किंमत म्हणजे 15 मीटर ही आहे रुंदी. बर, एखाद्या वेळेस टॅली करायचं असेल, पडताळा घ्यायचा असेल, इथं आयाताचं क्षेत्रफळ जे आम्हाला दर्शवलं, क्षेत्रफळ काढण्यासाठी लेकरांनो यल गुणिला बी अर्थात लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ म्हणजे लांबी गुणिला रुंदी. आता लांबी जर 21 आहे आणि रुंदी जर 15 आहे तर हा गुणाकार 315 चौरस मीटर मध्ये येतो. हे क्षेत्रफळ मीटर स्क्वेअर म्हणजे चौरस मीटर मध्ये आम्हाला दर्शवलं, म्हणून पडताळा योग्य ठरतो. प्रश्नामध्ये आयताची लांबी किती असा प्रश्न लेकरांनो 21 मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या विविध संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनातील विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. आयताची लांबी, रुंदी, परिमिती, क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.